कार्यरत आहे। आतापर्यंत आपण 75 मुलींना नर्सिंग असिस्टंट कोर्समध्ये त्यांना प्रशिक्षण दिलं आहे आणि ह्या सर्व मुली आता वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये त्यांना जॉबही मिळालेला आहे। आता ते जॉब मिळून स्वतः कमवतात आणि स्वतः आपल्या फॅमिलीला हेल्पसुद्धा करतात। तर ह्याच्या पुढे आपण असेच बरेचसे प्रोग्राम घेणार आहोत। या प्रोग्राममध्ये आपण रोजगार योजना, बरेच जे गव्हर्नमेंटचे स्कीम्स आहेत त्याच्याबद्दल माहिती देणार आहोत। कसे सर्वजण वेगवेगळ्या प्रोग्रामची माहिती मिळून तर आपल्या स्वतःसाठी त्याचा उपयोग करू शकतो। तर ह्याची माहिती देण्यासाठीच आज आपण ही इथे जमलेलो आहे। तर आपले जे मान्यवर आहेत ते आपल्याला अशाच वेगवेगळ्या स्कीमबद्दल सांगणार आहेत आणि याचा फायदा आपण पुरेपूर्ण वापरायचा आहे। आपल्यासाठीच नाही तर आपल्याबरोबर जेवढी पण लोक आहेत प्लीज हा मेसेज सगळ्यांपर्यंत पोहोचवा, त्यांनाही याच्याबद्दल माहिती द्या आणि जास्तीत जास्त लोक कसे जुळतील ह्याच्यावरती आपलं लक्ष असणार आहे। तर प्लीज व्यवस्थित ऐका आणि या कार्यक्रमाच्या नंतरही जे काय प्रश्न वगैरे असतील तुम्हाला ते प्रश्नांची उत्तरे दिली जातील। तर जास्तीत जास्त माहिती घ्या। थँक्यू। पूर्वक स्वागत करतो। आज आपण इथे एकत्र आलो आहोत एका अत्यंत महत्त्वाच्या हेतूसाठी। आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी उपलब्ध असलेल्या विविध शासकीय योजनांची माहिती मिळवण्यासाठी, महिलांसाठी, कामगार वर्गासाठी आणि इतर गरजूंसाठी शासनामार्फत अनेक उपयुक्त योजना राबवल्या जात आहेत। त्या योजनांचा लाभ घेऊन आपण स्वतःचं आणि आपल्या कुटुंबाचं आयुष्य अधिक चांगलं, सुरक्षित आणि समृद्ध बनवू शकतो। आजच्या या कार्यक्रमात आपल्याला या योजनांविषयी थेट तज्ज्ञांकडून माहिती मिळणार आहे, जी आपल्या आयुष्यात दिशा आणि संधी दोन्ही निर्माण करू शकेल। आजच्या कार्यक्रमात आपल्याला या योजनांकडून थेट तज्ज्ञांकडून माहिती मिळणार आहे। तर आता आपण या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करूया। तर मी उपस्थित व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करते त्यांनी दीपप्रज्वलनासाठी यावे। राहुल कोण नको मध्ये कोण खाली ठेवू।